तैसे तैसी गुरुकृपा होय, तरी करिता काय आपुन हे, म्हणून त्या पार माते आहे ज्ञानदेव म्हणे. बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तैशी गुरुकृपा होय. काय होतो, गुरूंची कृपा होतो. कृपा झाली तरच आपल्याला हे ज्ञान होणार आहे. ज्ञान आपल्याकडे नसतोच, पण ज्या वेळेला गुरूची कृपा होते त्यावेळेला ज्ञानाचा उदय आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडतो. गुरुकृपाला आहे तै प्राप्ती. गुरुची कृपा असले तरच आपल्याला प्राप्ती आहे. जय गुरुकृपाला आहे तै प्राप्ती. गुरुकृपाला लाधली किंवा लाभली तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून तर ज्ञानोबा स्वतः सांगतात की माझे श्री गुरु निवृत्तीनाथाच्या कृपेने मला हे ज्ञान झालं. मग आपण जर हे ज्ञानोबा ज्ञानाचा भांडार असलेली, ज्ञानाची माऊली असल्यामुळे, प्रत्यक्ष आई असल्यामुळे, ज्ञानेश्वर माऊली असल्यामुळे, ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष माऊली होती, पण त्यांनी पण काय केलंय, जय गुरुकृपाला आहे ताई प्राप्ती. गुरुकृपा झाली म्हणून मला हे प्राप्त झालं असं ज्ञानोबाने सांगितलंय. मग आपण गुरूंचं नाव मोठं नको करायला का? प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुरुची आठवण व्हायला पाहिजे. तैशी गुरुकृपा होय. गुरूंची कृपादृष्टी निहालिले आणि आपल्या पदी बैसविले. कृपादृष्टी त्यांची आणि म्हणून ते आपल्या पदावर बैसवतात. तरी करिता काय आपण होय. जर गुरूंची कृपा झाली तर मग काय बरं कठीण आहे आपल्याला, सगळं सोपं आहे सांगतात. म्हणून त्या अपार मात्या आहे ज्ञानदेव म्हणे. म्हणून काय सांगतात की ज्ञानदेव म्हणतात, अशी जर गुरुकृपा ती माझ्यावर पूर्ण झाली आहे आणि तुमच्या आमच्यावर गुरुकृपा झाली तरच आपण, प्रत्येक माणूस अपूर्णच आहे, प्रत्येक माणूस अज्ञानी आहे. गुरुकृपा झाली तरच आपल्याला गुरुकृपा झाली आणि इमारत फळाशी आली. इमारत फळाशी आले म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला अनुभूती येते. फळ म्हणजे काय? फळ म्हणजे अनुभूती येते आपल्याला. गुरुच्या कृपेतूनच आपल्याला अनुभूती येते. आता गुरुची कृपा झाली आणि आता ज्ञानोबा पुढे काय सांगतात बघा. तेने कारणे मी बोलेन, बोल्या रूपाचे रूप दावेन, अतींद्रिय परी भोगवेन इंद्रियांकरवी. आता ज्ञानोबा काय सांगतात बघा आपल्याला. म्हणजे ज्ञानोबा आपलं शपथ प्रतिज्ञा घेऊन सांगतात. गुरूंची कृपा झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेऊन ज्ञानोबा सांगतात, तेने कारणे मी बोलेन. अरे गुरुची कृपा आहे म्हणून मी बोलेन. आणि कसा बोलेन? बोल्या अरूपाचे रूप दावीन. जे अरूप आहे, ज्या रूपाचं दर्शन प्रत्यक्ष होत नाही, ज्या भगवंताचं दर्शन प्रत्यक्ष होत नाही, ते मी काय करेन? बोल्या अरूपाचे रूप दावेन. ते अरूप आहे. देव कसा आहे? देव रूपाला येत नाही. देवाचा साक्षात्कार अरूप आहे. देव दिसतो का कोणाला? देवाला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया. निर्गुण निराकार तू रघुराया. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव आहे, त्याला अवयवच नाही. कसा आहे तो? तर निरावयव, त्याला अवयवच नाही, निर्लेप आहे, तो कशालाच लिप्त होत नाही. मग मला सांगा, ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, मग तो आपल्याला, भगवंत आपल्याला दिसेल का? त्याचं आपल्याला वर्णन करता येईल? नाही करता येणार. पण तरी तरी पण आपल्याला ज्ञानोबा सांगतात की माझ्या गुरुच्या कृपेने, तेने कारणे मी बोलेन. गुरुची कृपा आहे म्हणून बोलतो मी. तसं तुम्ही आम्ही पण गुरुची कृपा असेल तरच आपल्याला हे ज्ञान होणार आहे. आपल्याला काय केलेलं आहे? तर आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. गुरु कृपा झाली तरच आपल्याला हे सगळं होणार आहे. तेने कारणे मी बोलेन, बोल्या अरूपाचे रूप दावीन. भगवंत अरूप आहे, भगवंताला रूप नाही, तरी पण मी त्या रूपाचं दर्शन तुम्हाला माझा मराठीचा बोला, काय माझ्या मराठीच्या बोला कौतुके, अमृतातही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. म्हणजे किती बघा, किती प्रतिज्ञापूर्वक, किती आक्रमक भूमिकेतून ज्ञानोबा सांगतात, माझा मराठाची बोलू कौतुके. ही माझी मराठी भाषा आहे ना, ती कौतुकाने तुम्हाला सांगतो, शपथ घेऊन सांगतो की अमृतातही पैजा जिंके, अमृतालाही जिंकेल, अशी गोड भाषा मी तुम्हाला तुमच्या
साधकांसाठी अक्षरे रसिके मिळविणं. जे रसिक आहेत, ज्यांची श्रद्धा आहे या ज्ञानेश्वरीवर, ते रसिक आहेत आणि त्या रसिकांसाठी ज्ञानोबारांनी स्वतःची भाषा तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये रस ओतलाय ज्ञानोबारांनी आणि तो रस आपल्या हृदयामध्ये यायला पाहिजे. बघा, एखाद्या गुलाबजाममध्ये आपण का खातो? त्याच्यामध्ये रस आहे म्हणून आपण गुलाबजाम कसा खातो? अगदी चगळून 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 खातो आपण, कारण त्याच्यामध्ये रस आहे. गुलाबजाम जर साखरेच्या पाकात ठेवला नाही तर तो चांगला लागतो का? अजिबात त्याला चव नसतो. तसा आपल्याला या ज्ञानोबारांनी काय केलंय? प्रत्यक्ष आपल्याला जी मराठी भाषा आहे, तो साखरेचा पाक तयार केलाय या मराठी भाषेचा. माझा मराठाचा बोलू कौतुके, अमृतातही परे अमृतातही पैजा जिंके. ऐशी अक्षरे रसिके मिळविणं. रसिकांसाठी, ज्यांना या ज्ञानेश्वरीबद्दल आदर आहे, यांना या भावार्थ दीपिकेचा अर्थ कळण्यासाठी मी असे शब्द आणेन, ज्ञानोबा सांगतात. आणि ते कुणाच्या कृपेने? गुरुच्या कृपेने प्रतिज्ञापूर्वक सांगतात. शपथ घेऊन सांगितलंय की प्रत्येक रसिकाला ही माझी ज्ञानेश्वरी आवडेल. ही भाषा तशी आहे. कशी आहे भाषा? मवाळे भाषा, रसाळ आहे. त्याच्यामध्ये रस भरलेला आहे आणि ती रसरसित भाषा जी आहे, ती भाषेची गोडी आपल्याला कळाली तरच आपल्या अष्टसात्विक भाव होतील, तरच आपल्याला ते ज्ञान येईल. मला सांगा, आपल्याला आपण शिकत गेलो, SSC पर्यंत आपण शिकलो, ठीक आहे, 12वीपर्यंत शिकलो, पण एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल तर मग फॅकल्टी चेंज करावी लागतो. त्याची पुस्तकं वेगळी असतात. वकील व्हायचं असेल तर पुस्तकं वेगळी असतात. इंजिनियर व्हायचे असेल तर तशी पुस्तकं तशी भाषा असते. डॉक्टरची भाषा वेगळी, इंजिनियरची भाषा वेगळी. तसं तुम्हाला संत व्हायचं असेल तर संतांची भाषा ज्ञानोबारांनी लिहिली आहे. म्हणजे ज्ञानोबा हे प्रत्यक्ष कोण आहेत? तर संत आहेत. सगळ्या संतांमध्ये वय धाकुटा पंढरपती सगळ्यांचा राजा आहे. संतांचा राजा कोण आहे? तर ज्ञानोबा आहे. आणि लहान वयात 15 वयात तो राजा झालेला आहे. 15व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. सगळं कार्य संपून 22व्या वर्षी प्रत्यक्ष संजीवनी समाधी घेतली. हे कार्य कोणाचं आहे? हे कार्य श्रीगुरु कृपेंचं आहे. प्रत्येक ठिकाणी गुरुचाच त्यांनी काय केलेलं आहे? गुरुचाच मोठेपणा दाखवलेला आहे. आपला मोठेपणा कुठेही दाखवलेला नाही. तसं प्रत्येकाने आपल्या गुरुबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. गुरु दाविली या वाटा, गुरुने आपल्याला वाट दाखवली तरच आपल्याला ह्या वाटा मिळतात. आपल्या मार्गाने मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला सांगितलंय. आणि म्हणून तर काय तर तेने करणे मी बोलेन, गुरुची कृपा म्हणून बोलेन. आणि बोले अरूपाचे रूप दावेन. आणि बोलून जे अरूप आहे त्या अरूपाला मी रूपामध्ये आणेन. भगवंताला मी रूपामध्ये आणेन माझ्या शब्दांच्या माध्यमातून, असं ज्ञानोबाला सांगतात. अतिंद्रिय परिभोगविणं. बघा, अतिंद्रिय ज्ञान आहे. इंद्रियांना होत नाही ज्ञान. ते लोकांना कळत का नाही? कारण लोक इंद्रियावरच आहेत. अजून लोक काय आहे? इंद्रियांवरच आहेत. इंद्रियांच्या पुढे जात नाही. आणि हे ज्ञान कसं आहे? अतिंद्रिय परभोगविणं इंद्रियां करवे. अतिंद्रिय ज्ञान आहे. ज्यावेळेला आपल्या संपूर्ण देहाचा निराश होतो त्यावेळेला आपल्या अंतकरणातून किंवा आपल्या मतीतून स्वयंभू असं चैतन्य निर्माण होतो आणि त्या चैतन्याच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होतं. इंद्रियांच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला ज्ञान आहे. मनाच्या पलीकडे गेल्यावर ते ज्ञान आहे. देहाच्या पलीकडे गेल्यावर ते ज्ञान आहे. म्हणून देहाचा निराश व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, अष्टसात्विक भावातून माणसाला स्वतःच्या देहाचा पूर्णपणे विसर पडतो. आहे मी कोण, म्हणजे आपण कोण आहोत याचा विसर पडतो माणसाला. म्हणून ज्ञानोबारांनी किती बघा काय केलेलं आहे? अतिंद्रिय परिभोगिनी इंद्रिया करवी. एवढे शब्दामध्ये ताकद दाखवली, शक्ती दाखवली बघ त्या ज्ञानोबारांनी. कोणाची कृपा आहे? श्रीगुरूंची कृपा आहे. निवृत्तीनाथांची कृपा आहे. म्हणे दास निवृत्तीचा. शब्द कसे वापरलेत? म्हणे दास निवृत्तीचा.
आणि ती गुरुकृपा झाली तरच आपल्याला, म्हणून सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली, कृपा हीच गुरु किल्ली आहे ज्याने ज्ञानदृष्टी प्रकाशली. आपल्या ज्ञानाचा प्रकाश पडतो आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मतीमध्ये. शब्द जैसे कल्लोल अमृताचे, अमृतावर जशा लाटा यावा तशा लाटा येतात, आपल्या ज्ञानाच्या लाटा तयार होतात. आपल्या मतीमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाच्या लाटा तयार होतात. आणि त्या लाटा ज्या आहेत ना, त्या लाटाच आपल्याला भगवंतापर्यंत नेतील. आणि त्या लाटा नसतील तर मग त्या माणसाच्या बुद्धीला फाटा फुटतात. आणि फाटा फुटल्या की माणूस नको त्या मार्गाला जातो. म्हणून आपले चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. आपलं चित्त जसं जसं शुद्ध होईल, जसं जसं आपलं अंतःकरण शुद्ध होईल, स्थिर होईल, तसं तसं ते भाव आपल्या अंतःकरणातून तयार होतात. ज्ञानोबाऱ्यांचं, तुकोबाऱ्यांचं, नाथांचं स्थिर झाली बुद्धी. स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो, जैसा निर्वातीचा दीपू नेनी जे पाहे सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. ज्ञानोबा सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये, जैसा निर्वातीचा दीपू, घरातला दिवा जरा जरी हल्ला तर आपल्याला अभ्यास करता येत नाही, कामं करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, कुठलंच कार्य करता येत नाही. लाईट जर अशी उघडझाप व्हायला लागली तर आपल्याला काहीच कार्य करायला जमत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू, हलतो का जरा, नाही हलत नाही, म्हणून आपण त्याच्या दिव्याच्या त्या प्रकाशामध्ये आपण सगळं कार्य करतो. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्तो, तसा घरातल्या त्या दिव्याप्रमाणे ज्या साधकाची किंवा ज्या संताची किंवा ज्या ज्ञानीपुरुषाची अवस्था, मनाची अवस्था स्थिर झाली, स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्तो, तरच त्याला तो योगाने युक्त होतो. म्हणजे त्याला योग जमतं. योग कधी जमतो की आपली बुद्धी स्थिर झाली तरच तो योग आपल्याला जमेल. आणि आपली बुद्धी एकदा स्थिर झाली, आपला मन स्थिर झाला, आपलं अंतःकरण स्थिर झाला, आपला श्वास स्थिर झाला की आपल्या संपूर्ण स्थिर अवस्थेतून आपल्याकडे एक स्वतंत्र चैतन्य निर्माण होतं भगवंताचं. तो का म्हणे, मन मुरे मग जे उरे ते तू. मग आपल्या स्वरूपाशी एकरूप होतो आपण. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हेच ज्ञान आहे. आपलं स्वरूप हाच परमात्मा आहे. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त, योगाने युक्त होतो. त्याला योग म्हणतात. योग म्हणजे भगवंताशी जोडणं, एकरूप होणं, भगवंताशी एकरूप होणं, त्या चैतन्याशी एकरूप होणं, त्याला योग म्हणतात. त्या योगे मी बोलेना आणि माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वात दाखवीन. काय सांगितलंय ज्ञानोबा, माझ्या बोलण्यातून निराकार वस्तू, ज्या वस्तूला आकार नाही ती मी आकारात आणेन. बघा ज्ञानोबांची किती कॉन्फिडन्स, किती बघा. तसा आपल्याला कॉन्फिडन्स गुरुच्या कृपेबद्दल कॉन्फिडन्स आहे. आणि तसं प्रत्येकाला गुरुच्या कृपेबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. आणि त्या आत्मविश्वासातून आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. गुरुच्या प्रत्येक शब्दावर आपला लक्ष असलं पाहिजे. एकही शब्द इकडे तिकडे जाता कामा नये, तरच हे ज्ञान आपल्याला होणार आहे. आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे, बघा, जी वस्तू इंद्रियांच्या पलीकडे आहे ती इंद्रियांकडून भोगवीन, नुसतं दाखवणार नाही, इंद्रियांना तृप्त करून सोडेन. एवढी माझ्या शब्दामध्ये ताकद असं ज्ञानोबा सांगतात. शपथ घेऊन सांगतात, प्रतिज्ञा घेऊन सांगतात. हे प्रतिज्ञ तर माझे उघड ऐक सांगितलंय. तरी अवधान एकलीची द्यावे, तरी सर्व सुखाशी पात्र होई जाय. हे तरी अवधान एकलीची द्यावे, तरी सगळ्यांनी लक्ष द्या बाबा इकडे. मग सर्व सुखाशी पात्र होई जाय, सर्व सुख तुमच्या पायावरती लोटांगण घालायला येईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे, म्हणजे शपथ घेऊन सांगतो. ज्ञानोबा सांगतात, उघड ऐका, उघडपणे सांगतो. ज्ञानोबांनी प्रत्यक्ष आपल्याला किती वेळा शपथ घेऊन प्रतिज्ञा घेऊन सांगितलंय, पण आपलं लक्ष नाही तिकडे. म्हणून तो भगवंतू ऐका यश श्री अवदार्य
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथे. आणि कुठला भगवंत सांगितलंय की ज्या भगवंताकडं यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथे. षडगुणेश्वर भगवंत कसा आहे? षडगुणेश्वर आहे. आणि ते षडगुणेश्वर माझ्या या मराठीच्या भाषेतून तुम्हाला अतींद्रिय परिभोगविन इंद्रियाकरवी. जर अतींद्रिय ज्ञान आहे ते तुमच्या इंद्रियांना प्राप्त झालं तर मग षडगुणेश्वर जी भगवंताची जी गुण आहेत ते गुण कोणाकडे येतील? तर साधकाकडे येतील. यश येईल, श्री येईल, अवदार येईल, वैराग्य येईल, ऐश्वर्य येईल, साई गुण आपल्याकडे येतील. भगवंताचे गुण येते, पण ते भगवंत षडगुणेश्वर आहे. आणि त्या षडगुणेश्वराची तुम्हाला अनुभूती येईल. आणि त्याच्यासाठी भाषाशैली तयार केलेली आहे त्या ज्ञानोबर आहे. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. म्हणून त्याला भगवान असे म्हणाले, अर्जुनाला भगवान असे म्हणाले की ज्यांनी सर्वसंग परित्याग केलेला आहे त्याचा जो मित्र तो पार्थास असे म्हणाला की आता सावध हो. भगवंत षडगुणेश्वर आहे की सर्वसंग परित्याग, सर्व संघाचा त्याग करून टाकलेला आहे. आणि प्रत्येकाने सर्वसंग परित्याग आभास विषयी भोग. सर्व संघाचा त्याग करण्यासाठी आपल्याकडे जे विषय भोग आहेत त्या विषय भोगांचा आपल्याला त्याग करता यायला पाहिजे. सर्व संघ परित्याग, सर्व सांडून शोधामधला ऐसा देवची बोलीला. देव सांगतो सगळं सांडा आणि मला शोधा, पण आपण सगळं धरून देवाला शोधायला जातो. सगळं संसाराचं गाडं घेऊन आपण देव भगवंताला शोधायला जातो. देव सापडेल का आपल्याला? सर्व संघ परित्याग, भगवंताने सरळ त्याग केलेला आहे सगळा. तसा आपल्याला त्याग करता यायला पाहिजे. आणि त्याग हे संतांची संपत्ती आहे. त्याग ही साधकाची संपत्ती आहे. वैराग्य ही साधकाची संपत्ती आहे. त्याग ही संतांची, सिद्ध पुरुषाची संपत्ती आहे. मोठे मोठे महात्मे त्यागातून तरले, वैराग्यातून तरले, विवेकातून तरले. आणि आपल्याकडे त्यागच नाही, आपल्याकडे विवेक नाही, आपल्याकडे वैराग्य नाही. मग आपल्याला ज्ञान होईल का? म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महत्भाग्य. महत्भाग्य कशाला म्हणतात? ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे तोच माणूस भाग्यवंत आहे. ज्याच्याकडे त्याग आहे, त्याग, वैराग्य, विवेक हे संतांचं भांडवल आहे, हे साधकाचं भांडवल आहे. आणि हे भांडवल आपल्याकडे नाही आहे. प्रत्येकाने या भांडवलाला घ्या. हा भांडवल आपल्या हातात आला, मग हरी आला हाता, मग काय भय चिंता. आपल्या हातामध्ये हरी येतो, हरी आला हाता, मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही वरून देऊरी. तुकाराम मला सांगतात एकदा का तुमच्या हातात हरी आला म्हणजे ते नाम तुमच्या हातात आलं, मग तुम्हाला भय नाही, चिंता नाही, कोणाचा द्वेष नाही, चित्तप्रज्ञ अवस्था होतो, भाग्य उदयाला येतात. पण भाग्याचा उदय होण्यासाठी श्री गुरु कृपा लागते. आपली कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला. ह्याच्यातनं काय सांगायचं त्यांना की कर्म करा. भगवंताने सांगितलंय कर्म सगळी करा, पण फलाची अपेक्षा करू नका. आणि कर्माचा अभिमान अजिबात करू नका. कारण कर्माचा अभिमान हाच माणसाला काय करतो? हाच माणसाला काय करतो? तर अधोगतीला घेऊन जातो. म्हणून कर्म केल्यानंतर कसं सांगितलं? ज्ञानोबा सांगतात तो कर्म करी सकळे परी कर्मा बंधाना तळे. तो कर्म करी सकळे परी कर्मा बंधाना कळे. जैसे जळीन शिंपे पद्मपात्र जैसे, जळीन शिंपे पद्मपात्र जैसे. म्हणजे माणसाने काय करायचं? तर कर्म करायचे सगळे, पण कर्माच्या बंधनामध्ये अडकायचं नाही. कर्माचं बंधन जे आहे म्हणजे कर्माच्या फळाची अपेक्षा नाही करायची. कर्माचं बंधन म्हणजे अभिमान. मी केलं, मी होतं म्हणून झालं, माझ्या मला झालं, मला येतं म्हणून सगळा. असं जे मी जे आहे ना ते मी भगवंतानीच करावं, आपण नाही करावं. भगवंताने सगळे मी वापरलं आहे. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सुरे चाले, मी हलविल्या प्राण हले. या जगाची चालविता मी. भगवंत आहे तो, षडगुणेश्वर आहे.
आपल्याला हे मी पण नाही शोभत, कारण आपल्याला आपण संत या भूमिकेमध्ये आहोत. संतांनी शांत राहायचं. जे सत्यचं ज्ञान आहे, सत्य म्हणजे शाश्वत सत्य, जे सत्याचं ज्ञान आहे ते आपल्याला झालेले आहे. आणि प्रत्येक संतांनी काय केलं आहे, तर आपल्याला शांत राहून शांत चित्तवृत्ती, जोपर्यंत आपली चित्तवृत्ती शांत होत नाही, ज्ञान कुठे चित्तामध्ये आहे, ज्ञान कुठे आहे, चित्तवृत्ती शांत झाल्यावर ज्ञानाच्या लहरी बाहेर पडतात. जोपर्यंत चित्तवृत्ती शांत होत नाही तोपर्यंत वृत्तीजन्य ज्ञान आहे. वृत्ती शून्य योगेश्वर, त्याचाच पाहावा विचार. दासबोधामध्ये रामदास स्वामी सांगतात, वृत्ती शून्य योगेश्वर, ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे तोच ईश्वर आहे, तोच योगी आहे. वृत्ती शून्य योगेश्वर, तोच योगाचा ईश्वर आहे, ज्याची वृत्ती शून्य, शून्याच्या पलीकडे गेलेली आहे. त्याचाच पाहावा विचार, त्याचाच विचार घ्या. आणि ज्याची वृत्ती इकडे तिकडे भरकटते, धावते, ज्याचं चित्त शुद्ध नाही, ज्याचं डोकं ठिकाणावर नाही, जो एकाकडे येत नाही, ज्याचं चित्त एकावला मनात्मक होत नाही, एका परमात्मा तत्वाकडे जात नाही, अनेक प्रकारच्या उपासना करतो तो. हा देवपूज, तो देवपूज, इकडे जा तिकडे जा, ह्या तीर्थाला जा. तीर्थी धोंडा पाणी लिहिले, देव रोकडा सज्जनी. सज्जनांच्या संगतीमध्ये या. सज्जनांच्या संगतीमध्ये भगवंत आहे. भगवंत कुठे आहे? संतांच्या संगतीमध्ये आहे. आणि ही संगत जी आहे ते आपल्याला सद्गुरू सच्चिदानंद, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, आपले पांडुरंग देवेकर बाबा ह्यांच्या संपर्कात आपण आलो, ह्या आनंद संप्रदायामध्ये आपण आलो, म्हणून आपण आनंदित आहोत. ऐके योगी आणि संन्यासी जनी, ते एकची सेनानी धनी धनी मानी. एरवी विचारी जाती तव दोन्ही तव एकच ते. तिथं काय सांगतात? योगी आणि संन्यासी एकच आहेत. ज्ञानोबाला सांगतात, योगी वेगळा, संन्यासी वेगळा असं काही नाही. योगी आणि संन्यासी एकच आहेत. एकची सिनाने धनी मानी, एकच माना. काय लिहिले? पार्था पहा, योगी आणि संन्यासी हे या जगात एकच आहेत. ते वेगळे आहेत असे मानशील तर, या दोहोंचा सहज विचार केला तर ते एकच आहेत. योगी आणि संन्यासी हे शब्द आहेत. त्यालाच कोणी योगी म्हणतो, त्यालाच कोणी संन्यासी म्हणतो. खरं संन्यासी काय माहिती का? खरं संन्यासी कशाला म्हणतात? तर ज्ञानोबरांची व्याख्या आहे की संकल्प जाई सांडे तैच गा संन्यासू घडे. ज्ञानोबा एका शब्दात बरं का सडेतोड उत्तर देतात. संकल्प जाई सांडे तैची गा परमार्थ, तैची गा संन्यासू योग घडे. संकल्प गेला, संकल्प विकल्प थांबले की तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही योगी आहात. पण आपल्याकडे येणारे संकल्प विकल्प थांबत नाही ना. संकल्प विकल्प थांबवायचे असतील तर आपल्याला 4 वाजता उठून आपल्याला ध्यानयोग करायला लागेल, आणि तो ध्यानयोग आहे. आणि म्हणून हळूहळू मी काय चाललंय की या ध्यानयोगातूनच सगळं पुढं ज्ञान आहे. जर ज्याला ध्यान जमत नाही त्याला ज्ञान येईल कुठनं? पूर्वीचे लोक हजारो वर्ष तपश्चर्या करायची. 1400 वर्ष, 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे लोक आहेत. हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि आपण तपाला बसतच नाही, आपण ध्यानाला बसतच नाही, आपण संसारात घेऊन बसलोय. आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल का? मग जे काय आपल्याला संसारातून वेळ मिळतो, अर्धा तास, 1 तास, 2 तास, ते कारणी लागतो. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. तो गंगा स्नान सांगितलं तुकोबाराने. गंगा स्नानी म्हणजे एकांतवासामध्ये गेल्यानंतर जे आपल्याला अनुभव येतात तो स्नान आहे आपल्याला, तो गंगा स्नान आहे. एकांतवासामध्ये गेल्यानंतर जे अनुभव येतात ते स्नान सांगितले. एकांतवास हा स्नान आहे. एकांतवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला जो स्नान होतो त्या स्नानातून आपल्याला शांती मिळते, आणि शांतिरूपी नदीतून आपल्याला जे काय अनुभव येतात, शांतिरूपी नदीतून जे काय आपल्याला अनुभव येतात, आपलं मन शांत झाला, मग आपल्याला जे काय अनुभव येतात ते आपल्या अंतःकरणाची शुद्धी आहे, आणि ते गंगा स्नान आहे. एकांतवास ही गंगा आहे, आणि त्यातून आपल्याला जे काय अनुभव येतात त्या शांतीतून आपल्याला एकांतवासातून आलेली शांती, त्या शांतीतून आलेले अनुभव
तो प्रवाह आपल्या अंतःकरणामध्ये तयार झाला की आपण आपल्याला कुठे जायचं, ते ज्ञान आहे. मग ते ज्ञान पैगावर आहे. जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे. संतांनाच तुम्हाला शरण जावं लागेल. ते ज्ञानाचा पुरवठा का, तर ते एकांतावासामध्ये गेले. आपणही एकांतवासामध्ये गेलो तर आपल्याला ज्ञान मिळेल. आणि आपण एकांतवासामध्ये गेलोच नाही, आपण अखंड जर या संसाराचा खटाटोपच करत बसलो, तर मग इथे कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले, आपण आपला अनहित करतो. म्हणून संत म्हणतात, येतो जन हिताचा कळवला आणि जीव तुटे ते तिला. संतांचे बोले संपूर्ण जनहित आहे. म्हणून जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, काहीतरी देव ऐशी वासना. प्रत्येकाची वासना अशी आहे. जनाचा लालची स्वभाव, सगळे येतात ते परमार्थ करायला, लालची म्हणजे लालच घेऊन येतात. देवाकडून आपल्याला काहीतरी भेटला पाहिजे, देवाने आपल्याला दिला पाहिजे. संसारातल्या गोष्टी आपण मागतो, ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्या गोष्टीची आपण काय करतो, मागणी करतो. ती मागणी करतो आपण, नाशिवंत गोष्टींची मागणी करतो. मग आपण मागणी काय करायला पाहिजे, की जी शाश्वत आहे त्या शाश्वत तत्वाशी एकरूप झालो का आपल्या मागण्या सगळ्या संपून जातात. कारण परब्रह्मच शाश्वत आहे आणि त्या परब्रह्म आपल्या हातात आला, आपल्या मागण्या संपतात. भगवंताने आपल्याला भरपूर पुरवठा केला नामाचा, हरिनामाचा. आपल्या मागण्या सगळ्या बाजूला होतात, मागाला काही उरतच नाही. भगवंत आपल्या एकदा हातात आला. जनाबाई बोलली की नाही, की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, शब्द केली जाडाजोडी, विठ्ठल पाया घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलतीस आला. काय केला तिने, त्याला कोंडला देवाला. आता देवच आपल्या हातात आला, हरी आला हातात. झाला सफल व्यापार, तुकोबारा म्हणतात. तुकोबारा म्हणतात, मी या मृत्यू लोकामध्ये येऊन माझा व्यापार मी सफल केला, हरिनामाचा व्यापार केला. लगाया हरिनाम का दुकान, सौदा करने वाले सौदा करे. हरिनामाचं दुकान लावलंय, पण ह्या दुकानात कोणी येत नाही. ह्या दुकानात खिशात दमडी नसली तरी पण चालेल, पण या. पण लोक येत नाही का, कारण त्यांना शिल्लक लागतो. या दुकानात यायला काय लागतो, पुण्याही लागतो. पुण्याही बहुत जन्माचं पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे, अनुभवाशी अनुभवाला येईल तुम्हाला. बहुत जन्माचं पुण्य जोडे, कित्येक जन्माची शिल्लक लागतो इथे, तरीच परमार्थ घडे. तरच आपला परमार्थ होईल. आणि असा परमार्थ होतो, मुख्य परमात्मा आतुडे. आपल्याला परमात्मा म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला अनुभवाशी आहे, अनुभवाला येतो, अनुभवाला येतो. आणि अनुभवाला आलं म्हणून तुकोबारा ओरडून सांगतात, अनुभव आले ते या जगा सांगते. म्हणून गाथा झाल्या तयार अनुभवातून, ज्ञानेश्वरी तयार झाली अनुभवातून, दासबोध तयार झाला अनुभवातून. आणि लोकांना अनुभवच नाही. मग असं परमार्थ करायचं का आपण? मग बघा, ज्याचा त्याने विचार घ्या. सांडिगे दुजिया नामाचा आभासू, तरी योगू तो की संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. आता दृष्टांत दिला, त्यांच्यावर 2 नावाचा आरोप आहे. योगी आणि संन्यासी 2 नावाचा आरोप आहे. आणि कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता त्या दोघात फरक अजिबात नाही. ब्रह्मदृष्टीने ब्रह्मज्ञानाने बघितला तर या दोघांवर कसलाही आरोप नाही. दोघांचा अर्थ एकच आहे. म्हणून योग तोच संन्यास होय. म्हणून त्याने लिहिले, योग तोच संन्यास आहे. म्हणून ज्ञानोबारांचं ऐसा घे संन्यास, करी संकल्प विकल्पाचा नाश. संकल्प विकल्प गेले आपल्या मनातली, आपणच परब्रह्म आहोत, लांब जायची गरज नाही. तुम्हीच देवात, अहम ब्रह्मास्मी जाण. आपण ब्रह्म जाणायला पाहिजे आपण, पण तसा गुरु मिळाला तर.
तशी वाट दाखवली तर. आणि जर आपल्याला वाकड्या तिकडे वाटा दाखवणारा गुरु मिळाला का आपण आडमार्गाला गेलो. आपल्या आडमार्गाला गेलो तर आपल्याला सरळ मार्गाला येता येणार नाही. म्हणून कुठल्या पंथात जायचं हे प्रत्येकाने विचार करा. आहे तरी परमसुगम जनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. कोणत्या सत्समागमामध्ये जायचा, कोणत्या आश्रमात जायचा हे माणसाला कळत नसल्यामुळे आहे तरी परमसुगम. ब्रह्मज्ञान एकदम सोपं आहे, पण जनाशी झाला दुर्गम, लोकांशी तो दुर्गम झाला, सुकाल पडलाय लोकांना ब्रह्मज्ञानाचा. जनाशी झाला दुर्गम, का जायचे चुकले वर्म. म्हणून दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे तो पारखी, वर्म जाणा. प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. पारखी व्हा. मिळेल ते आपण घेत चाललो. अरे पण पारख काय आहे की नाही. साधा आपण एखादा दुकानामध्ये कपडा घ्यायला गेलो तर आपण 25-30 आपण कपडे काय करतो, पारखून घेतो. हे हा घे, तो घे, तो घे. आणि मनुष्य काय करतो, ज्या आश्रमामध्ये जातो, ज्या पंथामध्ये जातो, तोच परमार्थ खरा मानतो. आहे का खरा तो बघा. म्हणून या मार्गात या. ज्ञानोबरायला तुकोबाऱ्या धरा, सोडू नका. ज्ञानोबराय तुकोबाऱ्या नाथ महाराज हेच आपले कोण आहेत, हेच आपले देव आहेत. संततेची देव. निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. संतच देव आहेत. जैसे नामाचे अनारी से पणे, एका पुरुषात ते बोलावणे का दोह मार्गी जाणे एकाचे ठाई. जसा एखादा पुरुष आहे, त्याला एखादा कोणी नामदेव त्याचा हक आहे, त्याला आपण नामदेव त्याचं नाव ठेवलंय, पण त्याला कोणी नाम्या म्हणतो, कोणी त्याला गोम्या म्हणतो, कोणी त्याला सोम्या हाक मारतो. म्हणजे एकच माणूस आहे पण त्याला अनेक नाव आहेत. तसं योगी आणि संन्यासी हे नाव जरी वेगळे असले तरी एकच आहेत. ज्ञानोबराय सांगायचं, ऐके सकळ संमते जगी, अर्जुना गात तोची योगी, जो कर्मे करून रांगी नोहेची फळे. आता इथे त्यांनी मांडलं ज्ञानोबरायांनी की अर्जुना, जो कर्म करून त्याच्या फलाची इच्छा धरीत नाही. बघा इथे आलं की नाही, जो कर्म करून त्याच्या फलाची इच्छा धरीत नाही तोच या जगात सर्व बुद्धीने योगी असा समजला जातो. म्हणजे कोणत्याच फलाची अपेक्षा न करणारा तो योगी सांगितले. अर्जुन हा कर्मफल त्यागू, आवडे किर असं लगू, परंतु योगामध्ये योगू धुरेचा हा. अर्जुन हा कर्मफल त्यागू, कर्माच्या फलाचा त्याग करता यायला पाहिजे आपल्याला. आवडे किर असं लगू, आपल्याला सर्वसामान्य वाटतो, कर्माच्या फलाचा त्याग करणं सोपं वाटतो, पण नाही. योगामध्ये योगू धुरेचा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. कर्माच्या फलाचा त्याग हा योग आहे. हा सगळ्यात श्रेष्ठ योग सांगितले ज्ञानोबरायांनी. अर्जुन हा कर्मफल त्यागू, कर्माच्या फलाचा त्याग करणं आवडे किर असलगू, सर्वसामान्य वाटतो, परंतु योगामध्ये योग धुरे सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. आणि तो जमला पाहिजे प्रत्येकाला. कर्माच्या फलाचा त्याग करता यायला पाहिजे. कर्म सगळेच करतात पण फळाच्या अपेक्षेने करतात. म्हणून काय निरीच्छ व्हायला पाहिजे माणसाने. निरीच्छ व्हायला, निष्काम बुद्धीच्या भजना, निष्कामतेने आपली सेवा व्हायला पाहिजे. निष्काम बुद्धीतून भजन होतो. निष्काम बुद्धीच्या भजना म्हणजे निष्काम कुठलीच कामना आपल्याकडे नसेल तर बुद्धीमधून आपल्या भजन होतो. आणि आपल्याकडे काम असेल तर भजन होत नाही. त्या कामाकडेच जातो माणूस, त्या वासनेकडेच जातो माणूस. भजन करतो पण समोर ठेवलं काय, वासना ठेवले. देवा माझं हे काम होऊ दे, देवा माझं ते काम होऊ दे, देवा मला हे मिळू दे. म्हणजे आपली मोठी लिस्ट तयार होते मागण्यांची आणि देवालाच भीती वाटते. देव बोलतात अरे बापरे ह्याच्याकडे भरपूर मागण्या आहेत. मग तसाच तू काय सांगतात, तसाच तू जा, म्हणजे तसाच तू नाही म्हणत, तसाच तू जा, होईल तुझं काम. आणि माणूस काय करतो, मग त्या मागण्यांमध्ये अडकतो. मग त्याला ती मागणी पूर्ण झाली की अजून देवाची पूजा, अजून मागण्या मागण्या वाढतच जातात. मागण्या काय करतात, वाढतच जातात माणसाच्या. देणारा देवच आहे. देणारा कोण आहे, देणारा देवच आहे. पण देव सांगतो मागण्या घ्या, तुम्ही मागता ते तुम्हाला मी देतो, मीच देतो, पण मी भेटणार नाही.
आणि जर आपला ह्याच जन्मामध्ये आपल्याला भगवंत भेटला नाही, मागण्या आपल्या पूर्ण केल्या आणि आपल्याला देवच भेटला नाही, तर काय होईल सांगा मला? काय होईल आपल्याला सांगा तुम्ही? आपल्याला ह्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकायला लागेल, कारण वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल. जशी वासना असेल तसं माणसाला जन्म आहे. आणि मग ज्याच्या चित्तामध्ये अखंड विठ्ठलाचं भजन चालू आहे, मग त्याला भगवंत भेटतो. भजनाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत भेटतो. पण निष्काम बुद्धीच्या भजना, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावे आपणापण, ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण, तत्पारायण हरनिशी, ऐसे व्यापक ज्ञान भले, जया पुरुषाच्या हृदय दिवसत आले, तयाची साम्यता दृष्टी बोले विशेष काय? ज्ञानोबराय सांगतात साम्य समदृष्टी होते त्याची. सगळीकडे भगवंत भरलेला आहे असा त्याचा भाव होतो. आणि ज्या वेळेला आपला भाव सगळीकडे भगवंत भरलेला आहे असा होईल, त्यावेळेला आपली कुठलीच मागणी नसणार. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा असा निश्चय व्हायला पाहिजे की ते परब्रह्म आपणच आहोत, आपण परब्रह्म आहोत असा भाव झाला तर आपण देवाकडनं काही मागू का? मागायला उरू का? मागायलाच उरू नये आपण. का? आपण ब्रह्मस्वरूपच आपण होतो. गेले की नाही? ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रधारी उगवला सूर्य जैसा. ध्येय ध्याता ध्यान तिन्ही मावळून जातात. ध्यान करणारा मी, ध्यान ते मधलं ध्यान आणि माझं ध्येय, हे तिन्ही अवस्था जिथं संपून जातात तिथे आपण भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. ध्यान करणारा तो साधक आणि त्या साधकाचं ध्येय काय? भगवंताला प्राप्त करणं. आणि भगवंताला प्राप्त करण्यासाठी तो ध्याता काय करतो? ध्यान करतो. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, ह्या तिन्ही अवस्था जेव्हा मावळल्या जातात तेव्हा आपण भगवत स्वरूपाशी एकरूप होतो. मग आता आपण भगवंताशी एकरूप झालो, आता आपण मागायला काय उरलो का? काही मागायला उरत राहील, काही मागायला माणूस उरत नाही. सगळं काय ध्येयभावच निरसून जातो आणि आत्मभाव तयार होतो. आणि आत्मभाव ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याच प्रकारच्या मागण्या आपल्याकडे राहत नाही. आपण परब्रह्म स्वरूपच होतो. काय होतं? आपण परब्रह्म स्वरूपच होतो. आणि मग संत रामदास सांगतात आमचे प्रतिज्ञा अशी, काही न मागणे शिष्याशी, आम्हा मागे जगदीशाशी भजत जावे. आमची प्रतिज्ञा अशी, म्हणजे आम्ही शपथ घेऊन सांगतो, आमची प्रतिज्ञा अशी, काही न मागणे शिष्याशी. मग शिष्याकडनं आम्ही काही मागत नाही, आम्हा मागे जगदीशाशी भजत जावे. गुरूंची आज्ञा कशी असते? शिष्याकडनं आम्ही काही मागत नाही. ज्ञानोबाने आपल्याकडनं काय मागितलं का? आपल्या गुरूने आपल्याकडनं काय मागितलं का? नाही. त्यांचं एकच ध्येय होतं की तुम्ही अखंड चिंतन विठोबाचं करा, भगवंताचं चिंतन करा. आमची प्रतिज्ञा अशी, काही न मागणे, काही शिष्याकडनं काही मागत नाही. पण आम्ही गेल्यानंतर, आम्ही जरी इथून गेलो, हे लोक सोडून गेलो, तरी आमची प्रतिज्ञा अशी, काही न मागणे शिष्याशी, आम्हा मागे जगदीशाशी भजत जावे. आमच्यानंतर जगाला चालवणारा तो ईश्वर आहे. जसं या देहाला चालवणारा तो आत्मा आहे, तसं संपूर्ण जगाला चालवणारा तो कसा आहे? तो पण आत्मा आहे. तो सर्वात्मा आहे. सर्वांना चालवणारा एकच आत्मा आहे. त्या आत्म्याचं भजन करा. आणि तेच आपल्याला भजन गुरुने दिलेलं आहे. जो सर्वांना चालवणारा जे नाम आहे, त्या नामाशी एकरूप होणं म्हणजे आपलं भजन आहे. आणि ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे की ज्या भक्तीतून आपण सर्वात्मा, सर्वांना चालवणार जो, आणि सर्वांना चालवणारा जीवात्मा आहे, शिवात्मा, सर्वात्मा आणि विश्वात्मा. त्या विश्वात्म्याशी आपण एकरूप होणं, हे आपल्याला कार्य सद्गुरू आपले सच्चिदानंद पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद भाऊ यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्याशी आपण एकरूप होणं आपल्याला भक्ती जमली पाहिजे. जैशी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी विना सहजे, आणि तेथेच ती बीजे अपेक्षेने. अजून एक दृष्टांत दिला. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी विना सहजे.
जशी आपली पृथ्वी आहे, म्हणजे पृथ्वी काय करते की ती सगळं काय करते, झाडांना, फुलांना, झाडांना, प्राण्यांना, पक्ष्यांना, सगळ्यांना काय करते, सांभाळते. पृथ्वी ही वृक्षादिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काय अहंकार बाळगीत नाही. सगळ्यांना आपल्याला चालवतो. माणूस तर किती त्या पृथ्वीवर काय काय घाण करतो, पण त्या पृथ्वीला आपला कधीही कंटाळा येत नाही. त्या पृथ्वीला कधी अभिमान झालाय का? कधीच अभिमान झाला नाही पृथ्वीला. जैशी मही हे उद्भिजे जनी अहमबुद्धी विना सहजे आणि तेथी चितिये बीजे अपेक्षिना. आणि पृथ्वी निर्माण करते, फळं निर्माण करते, माणसाला सांभाळते, प्राण्यांना, पशुपक्ष्यांना, सगळ्यांना सांभाळते, पण ती कधीच त्याचा कर्तृत्व पण आपल्याकडे घेत नाही. कर्तृत्व पण आपल्याकडे घेते का पृथ्वी? घेतला असतं तिला काय हल्ली असते, आपल्याला आणून आपल्याला खाली पाडलं असतं, पण नाही. तिला जसा अहंकार नाही पृथ्वीला, तसं प्रत्येकाला, साधकाला, सत्पुरुषाला अजिबातच कुठल्या गोष्टीचा अभिमान नसतो. प्रत्येकाने आपल्याकडे अभिमान घेतला नाही पाहिजे. आपण नम्रतेने राहिलं पाहिजे. कारण नम्र झाले भूतात येणे कोंडीला अनिता. आपण जर प्रत्येकाच्या ठिकाणी नम्र झालो तरच आपल्याकडे भगवंताला आपल्याला आतमध्ये काय करता येईल, साठवता येईल आपल्याला. साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची संपली आहे धार. झाला सफल व्यापार. तुकोबाला सांगतो, साठविला हरी जेही हृदय मंदिरे, ज्याने आपल्या हृदय मंदिरामध्ये भगवंताला साठवला, त्यांची संपली आहे धार. त्यांना परत येणं जाणं नाही. झाला सफल व्यापार. आणि आपल्यालाही तो संतांसारखाच व्यापार करायचा. प्रत्येकाने आपल्या त्या आतमध्ये असलेल्या त्या परमतत्वाला आतमध्ये काय करा, साठवून ठेवा. साठविला हरी जेही हृदय मंदिरे, आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये भगवंताचं ध्यान करा. सकाळी लवकर उठा, ध्यान करा. ध्यान योग आहे, सावाध्य म्हणून मी घेतलेला आहे. सावाध्य काय घेतला की आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा भाव तयार व्हावा. तर जोपर्यंत भाव तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला आम्ही जे काय बोलतो ते करणार नाही. कारण जिथं भाव तिथं देव. लिहिलं का नाही, भावे विना देव न कळे निसंदेह. म्हणजे आपला भाव तयार व्हायला पाहिजे. अंतःकरण म्हणजे नामाचा भाव तयार व्हायला पाहिजे. गुरु भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे? गुरु नाही तर अनुभव कसा येईल? झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, तसेच आपले सर्वांचे गुरुवर्य पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी मी समर्पित करत आहे.